नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी प्राध्यापक संजय मोरे. येस, आय एम हिअर विथ द व्हेरी फर्स्ट लेसन ऑफ 12th स्टँडर्ड टेक्स्ट and that is an astrologist day. Without wasting the time, I would like to start the lesson as it is. Just keep before your eyes the image of astrologer. You just visualize the image of astrologer, I mean ज्योतिषी आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि मग एका खेड्यातला एखाद्या शहरातला बाजाराचा दिवस आणि त्यातला तो ज्योतिषी आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि मग आपण हा लेसन 2 पार्टमध्ये बघायचं आहे. त्यातला पहिला पार्ट मी आता सुरू करतोय. आय विल रीड द लाईन्स, नॉट लाईन बाय लाईन, अँड आय एम नॉट गिविंग यू द ट्रान्सलेशन ओनली. तसं न करता मी काही लाईन्स, काही पॅरेग्राफ्स वाचणार आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी थोडक्यात मराठीत सांगणार. ओके, so let's start. An Astrologer's Day by R.K. Narayan. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. His forehead was resplendent with sacred ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. The power of his eyes was considerably enhanced by the position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. तर न चुकता भर दिवसा हा जो ज्योतिषी आहे हा आपली बॅग त्याच्या नेहमीच्या बसायच्या जागेला ओपन करतो. त्याच्यातून त्याची जी व्यावसायिक साधनं आहेत ती बाहेर काढतो, ज्याच्यामध्ये त्याच्याकडे काही काउरीज ऑफ शेल्स म्हणजे कवड्या म्हणतो आपण, त्या कवड्या त्याच्याकडे आहेत. त्यानंतर एक चौकोनी कापडाचा तुकडा आहे ज्याच्यामध्ये अतिशय अस्पष्ट आणि अतिशय मिस्टिक असे हाताचे ठसे ज्याला म्हणतो आपण, तळ हाताचे, तर ते त्याच्यामध्ये आहेत. त्याचं जे कपाळ आहे ते एकदम ब्राईट आहे, डॅझलिंग आहे, चमकदार असं आहे, ज्याच्यावरती त्यानं भस्म लावलं आहे, ज्याला आपण विभूती म्हणूया, ते लावलं आहे, आणि एक त्यानं टिळा लावलेला आहे. असं त्याचं ते एकंदरीत रूप. आणि कस्टमर्स त्याच्याकडे येत असतात, तो कस्टमरच्या शोधात असतो. त्याच्या डोळ्यामध्ये एक चमक दाखवलेली आहे, चमक आहे जी ॲबनॉर्मल सांगितलेली आहे, जी नॉर्मल नाही आहे. ती जी चमक आहे ती ग्राहकांचा वेध घेते, ग्राहकांना शोधत असते, आणि ग्राहकांना शोधणारी त्याची जी नजर आहे ती नजर आपल्याला इन्क्रीज एनहान्स झालेली आपल्याला इथं दिसते त्याच्या डोळ्यातून बघितल्यानंतर. इवन अ हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. आणि त्याचं जे काय एकंदरीत बसायचं ते सेटिंग जे आहे तर ते आपल्याला तिथं दिसतं. टू क्राऊन द इफेक्ट ही वूंड अ सॅफ्रन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. त्यानं आपल्या डोक्यावरती भगव्या रंगाचा फेटा घातलेला असतो. His this color scheme never felt
people were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stalks. म्हणजे लोक त्याच्याकडं अक्षरशः अट्रॅक्ट होत असतात, आकर्षित होत असतात. जसं मधमाशा मध गोळा करण्यासाठी आकर्षित होत असतात त्या पद्धतीनं. आणि त्याचं जे कलर कॉम्बिनेशन आहे हे थोडंसं लोकांना अट्रॅक्ट करणार आहे. त्याच्या डोक्यावरचा फेटा असेल किंवा त्यानं भस्म लावलेला असेल वगैरे. सो ही अट्रॅक्ट्स टू द पीपल. ही सॅट अंडर द बाउज ऑफ अ स्प्रेडिंग tamarind tree which flanked a path running through the town hall park. It was remarkable place in many ways. तो एका चिंचेच्या झाडाखाली बसलेला असतो नेहमी. एक अरुंद असा रस्ता आहे आणि तो त्या रस्त्याच्या साईडला तो बसला असतो. जो रस्ता बऱ्यापैकी गर्दीचा आहे, दाटीवाटीचा आहे, लोकांची ये जा असते. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मूविंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या रोडवरनं, अरुंद रस्त्यावरनं लोकांची ये जा चालू असते, गर्दी असते. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज represented all along its way. Medicine sellers of stolen hardware and junk, magicians, and above all, an auctioneer of cheap cloth who created enough din all day to attract the whole town. त्याच्या अवतीभोवती सगळे विक्रेते बसलेले आहेत. कोणी दवा विक्रेता आहे, कोणी चोरीचं जे हार्डवेअरचं साहित्य आहे ते विकणारं आहे. जादूगार तिथं बाजूला आहे. त्याच्याच तिथे एक हलक्या दर्जाचे कपडे विकणारा, एक लिलाव करणारा जो माणूस म्हणतो ऑक्शनर, तो तिथं आहे. आणि प्रचंड गर्दी तिथं त्याच्या अवतीभोवती आपल्याला बघायला मिळते. बाजाराचा दिवस आहे ॲज युजल. नेक्स्ट टू हिम इन होसिफेरोसनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट who gave his ware a fancy name each day, calling it Bombay ice cream one day, and on the next day Delhi almond, and on the third Raja's delicacy, and so on and so forth. त्याच्याच बाजूला एक भुईमुगाच्या शेंगा भाजून विकणारा जो विक्रेता आहे तो तिथं बसलेला असतो. मोठमोठ्याने तो लोकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या भुईमुगाच्या शेंगांना वेगवेगळी नावं देत असतो. कधी तो बॉम्बे आईस्क्रीम म्हणतो, कधी तो त्या शेंगांना दिल्ली आलमंड म्हणतो, कधी तो त्या शेंगांना राजाज डेलिकेसी म्हणतो. आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या नावांनी तो त्या शेंगांना संबोधतो. याचं कारण पब्लिकनं तिकडे अट्रॅक्ट झालं पाहिजे. म्हणजे एकंदरीत बाजाराचं दृश्य आपल्याला दिसतं. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ धिस क्राऊड डॅलीड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर टू. आता त्या भुईमुगाच्या शेंगाचा स्टॉल तिथं असतो, तर ती जी गर्दी त्या शेंगा घेण्यासाठी जी आलेली असते त्याचाच फायदा या ॲस्ट्रॉलॉजरला झालेला असतो. द ॲस्ट्रॉलॉजर transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. भुईमुगाच्या शेंगाचा ढीग जो लावलेला असतो तिथंच जो म्हणजे जे आग पेटवलेली असते शेंगा भाजण्यासाठी म्हणून, त्याच्या प्रकाशाचा तो आधार घेत असतो. Half the enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of म्युनिसिपल लाईटनिंग. म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं जे लाईटनिंग आहे तिथं त्या शहरामध्ये, तर ते हाफ त्याला बघायला मिळतं. अजून थोडंसं म्हणजे प्रकाश योजना जी आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे, ती बघूया आपण. द प्लेस वॉज लाईट अप बाय द शॉप लाईट्स. दुकानदारांच्या लाईट्स ज्या म्हणतो, दुकानातल्या जे म्हणतो आपण, त्या लाईट्स तिथं ऑन असतात. 1 or 2 हॅड हिसिंग gas lights. Some had naked flare stucks on poles. Some were light up by old cycle lamps, and 1 or 2, like the astrologer, managed without lights of their own. काही लोकांनी गॅस बत्ती जी म्हणतो आपण ती आणलेली असते, काही लोकांनी ओपन दिवे पेटवलेले असतात, काही जण सायकलवरती लॅम्प लावलेले आपल्याला बघायला मिळतात. काही जण ह्या ज्योतिषांसारखे
की दुसऱ्याच्या प्रकाशामध्ये आपला व्यवसाय कसा करता येईल ते मॅनेज करत असतात. इट वॉज अ बिवाइल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मूव्हिंग शॅडोज. हे जे काही बिवाइल्डरिंग कन्फ्युजिंग, हे क्रिस क्रॉस लाईट म्हणजे प्रकाशाची किरणं जी म्हणतो आपण, ती किरणं येतात, त्यावेळेला शॅडोज येतात आणि मग अशा पद्धतीने कन्फ्युजिंग वातावरण असतं. दिस suited the astrologer very well for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life. जेव्हा त्यानं आयुष्याला सुरुवात केली तेव्हा तो काय ज्योतिषी नसतो आणि त्यामुळं हा अर्धवट येणारा प्रकाश हा त्याला फायदेशीर असतो. तो कसा आपण बघूया. अँड ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. नाही अर्थात इतर लोकांचं काय चाललं आहे ह्याच्याशी त्याचं काय देणं घेणं नसतं, पण त्याच्या बाबतीत पुढच्या मिनिटाला काय होणार आहे ह्याच्याबद्दल बाकी त्याला तो सजग असतो, तो अलर्ट असतो. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टेअर ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. म्हणजे जे कस्टमर्स त्याच्याकडे येत असतात ते बहुतेक सगळे अपरिचित असतात, अनोळखी असतात. येट ही सेड थिंग्स विच प्लीडेड अँड ॲस्टॉनिश्ड एव्हरी वन. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ सच अ प्रॅक्टिस अँड श्रीवड गेसवर्क. अर्थात ह्यानं काय केलेलं असतं की लोकांना तो प्रत्येकाला जो ज्योतिष सांगायचं काम करत असतो, त्याची जी प्रॅक्टिस करत असतो, तो अतिशय धूर्तपणे फक्त गेस करत असतो, लोकांच्या सांगण्यावर भरोसा ठेवून. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲज ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. अगदी दिवसाच्या शेवटी तो जे पैसे घरी घेऊन जात असतो, इतर लोक ज्या पद्धतीनं कष्ट करत असतात त्याच पद्धतीनं त्याची मजुरी म्हणून त्याला ती मिळत असते. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. त्यानं त्याचं गाव, त्याचं खेडं त्यानं जे सोडलेलं होतं आणि शहरात आलेलं होतं, कुठलाही प्लॅन त्यानं केलेला नव्हता. इफ ही हॅड कंटिन्यूड दॅर he would have carried on the work of his forefathers, namely tilling the land, living, marrying and ripening in his cornfield and ancestral home. But that was not to be. He had to leave home without telling anyone, and he could not rest till he left it behind a couple of 100 miles. To a villager, it is a great deal as if an ocean flowed between. त्याला तसं पारंपरिक त्याच्या घरची जी शेती आहे तीच वाडवडिलांची ती करायची होती. शेतातली जी वेगवेगळी कामं आहेत ती त्याला करायची होती. बरीच कामं आहेत, नांगरणी असेल, खुरपणी असेल, पेरणी असेल, मक्याची शेती त्यांची आहे आणि जुनं एक ॲन्सेस्ट्रल होम म्हणजे प्राचीन घर आहे त्यामुळे त्याच्यातच त्याला राहायचं होतं. पण असं काहीतरी घडतं जेणेकरून त्याला त्याचं गाव कुणालाही न सांगता सोडून यावं लागतं त्या ज्योतिषाला आणि मग तो 200 मैल दूर आपलं गाव सोडून ह्या शहराच्या महासागरामध्ये आलेला असतो. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स, marriage, money and tangles of human ties. Long practice had sharpened his perception. Within 5 minutes he understood what was wrong. He charged 3 pies per question, never opened his mother till the other had spoken for at least 10 minutes, which provided him enough stuff for a dozen answered and advices. खरं तर त्यानं आपली प्रॅक्टिस जी बसवलेली असते ती अशा पद्धतीनं लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते काही विषयाशी निगडीत होते. त्यातला एक विवाह, पैसा आणि ज्याला आपण नातेसंबंध म्हणतो, तर ह्यातले जे तंटे होते त्याच्या संबंधी त्याला प्रश्न विचारले जायचे आणि एक 5 मिनिटातच त्याला सगळ्या गोष्टी समजून यायच्या की नेमकं काय सांगायचं, नेमकं कुठं आपल्याला काय बोलायचं आहे. प्रत्येक प्रश्नाला तो कस्टमरकडून 3 पाई
इतकी रक्कम त्यावेळचं हे चलन आहे. घेतले 3 पैसे असं असावं ते घेतले जात होतं त्याच्याकडून. साधारण येणाऱ्या कस्टमरला 10 मिनटं तो बोलायला चान्स देत असायचा, बोलू द्यायचा आणि त्या बोलण्यातून मग तो गेस करायचा. आता त्या बोलण्यातून त्याला समजायचं, कारण त्याचं कस्टमर्स त्याला सगळं समजून सांगत होतं की नेमका काय प्रॉब्लेम आहे. when he told the person before him gazing at his palm, in many ways you are not getting the fullest result for your efforts. 9 out of 10 were disposed to agree with him. जेव्हा तो लोकांना मार्ग सांगत असायचा त्यावेळेस सगळ्यांचे त्याचे जे प्रयत्न असायचे ते पूर्णपणे समाधान करण्याचे असायचे, परंतु 10 पैकी 9 जणांना त्याचं मत हे पटत असायचं. or he questioned, is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? मग तो आणखी प्रतिप्रश्न करायचा, कोण एखादी स्त्री आहे का घरामध्ये अशी ज्याच्यामुळे तुमच्यात प्रॉब्लेम होतोय, किंवा एखादा दूरचा नातेवाईक काही अडचण करतोय का? मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. ही हाऊ कॅन यू बी अदरवाइज विथ Southern where he is? You have a impetuous nature and a rough exterior. This endeared him to their hearts immediately, for even the mildest of us love to think that he has a forbidding exterior. खरं तर त्याचं जे बोलणं आहे ते बोलणं लोकांना पटत असायचं आणि तुमचा जो ट्रबल आहे, तुमची जी समस्या आहे ती तुमच्या स्वभावाला निगडीत असते असं तो सांगायचा. नाहीतर मी इकडं 200 मैलावरती कशाला येईन, अशा पद्धतीने सांगून त्यानं लोकांची मनं त्यानं जिंकलेली असायची. The nuts vendor blew out his flare and rose go to home. This was a signal for the astrologer to bundle up too, since it left him in darkness except for a little shaft of green lights which strayed in from somewhere and touched the ground before him. तो भुईमुगाच्या शेंगा विकणारा जो विक्रेता आहे तो त्याचा जो दिवा आहे तो बंद करायचा आणि त्यात तो त्या उठून घरी जायला लागायचा. हा त्या ॲस्ट्रोलॉजर्ससाठी, ज्योतिषीसाठी सिग्नल असायचा. आणि मग तो सुद्धा आपली साहित्याची बांधाबांध करायचा आणि त्या अंधारात तो आपल्या घरी जाण्यासाठी निघून जायचा. येस, ही पिक्ड अप हिज काउरी शेल्स अँड paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. He looked up and saw a man standing before him. तो खरं तर त्याच्या त्या कावरेज वगैरे त्याचं जे सगळं साहित्य आहे ते सगळं गोळा करायचं, बॅगेत भरायचं आणि पॅराफेर्नालिया अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल, छोटे छोटे आर्टिकल्स आणि पसरून ठेवले होते ते सगळं तो गोळा करायचा आणि जायच्या तयारीत होता. एवढ्यात त्याला एक ग्रीन लाईट पडल्यास त्याला दिसतो. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. तो बघतो तर त्याच्यासमोर एक माणूस उभा असतो. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड, यू लुक सो careworn. It will do you good to sit down for a while and chat with me. त्याला त्याच्या लक्षात येतं की हा आपला एखादा क्लायंट आला आहे, कस्टमर आला आहे, ग्राहक आला आहे आणि त्याला विचारतो काय तू चिंतेत दिसतोयस, तुला वेळ आहे का माझ्याशी बोलायला, बस आणि बोल. द अदर ग्रम्बल्ड some reply vaguely. The astrologer pressed his invitation, whereupon the other thrust his palm under his nose, saying, "You call yourself an astrologer?" जो अनोळखी अपरिचित आलेला असतो तो अगदी व्हॅग्युअली, द अदर ग्रम्बल सम रिप्लाय व्हॅग्युअली, स्पष्टपणे तो ॲस्ट्रॉलॉजरच्या तिथं व्यक्त व्हायला सुरुवात होतो आणि तो विचारतो की तू स्वतःला ज्योतिषी समजतोस. Under his saying, okay, the astrologer felt challenged and said, titling,
tilting the other's palm towards the green shaft of light. Yours is a nature. Oh, stop that, the other said. Tell me something worthwhile. Our friend felt piqued. I charge only 3 pies per question, and what you get out to be good enough for your money. At this, the other withdrew his arm, took out an anna, and flung it out to him, saying, I have some questions to ask. If I prove you are baffling, you must return that anna to me with interest. 2 अपरिचित तरुण तिथे आलेले असतात. त्यापैकी एक जण त्याला म्हणतो की माझा हा मित्र फार अडचणीत आहे, त्याला एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे, आणि म्हणून तो आपल्या खिशातला एक आणा काढतो आणि त्या ज्योतिषाकडे देतो. पण तो एक अट घालतो, तर त्याला जे उत्तर हवं आहे ते जर बरोबर आलं तर तो आणा त्या ज्योतिषाला देणार, नसेल तर तो परत घेणार असतो विथ इंटरेस्ट, व्याजासह तो परत घेणार असतो. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी यू विल गिव्ह मी 5 रुपीज. जर उत्तर माझं तुम्हाला समाधानकारक वाटलं तर तुम्ही मला 5 रुपये द्याल. नो और विल यू गिव्ह मी 8 आनाज. नाही, मग तुम्ही मला 8 आणे द्याल. ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस मच इफ यू आर रॉंग. ठीक आहे, मग जर उत्तर चुकीचं झालं तर तुम्हाला डबल द्यायचे, म्हणजे 8 आण्याच्या ऐवजी तुम्हाला 1 रुपया द्यायचा. सेड द स्ट्रेंजर. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर लिटल फर्दर आर्ग्युमेंट. थोडंसं त्यांची चर्चा झाल्यानंतर हा पॅक्ट म्हणजे करार त्या दोघांमध्ये केला जातो. द एस्ट्रोलॉजर सेंट अप अ क्वेश्चन, नेवर ओपन्ड हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲट least 10 minutes, which provided him enough stuff for a dozen answers and advices, which he told the person before him, gazing at his palm. साधारण त्याची दरवेळची पद्धत अशी असते की समोरच्या कस्टमरला 10 मिनटं बोलायला द्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपण गेस करायचा आणि मग त्याचं प्रश्नाचं उत्तर आपण द्यायचं. या वेळेला तो काय करतो, त्या अपरिचित माणसाचा तळहात हातात घेतो, तळवा बघतो, गेझिंग तो बघत असतो. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स. 9 out of 10 वेअर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम. अनेक मार्गाने तुला त्रास होतो आहे, तू प्रयत्न करतोस पण तुला त्यात यश मिळत नाही आहे असं तो सांगतो. Or he questioned, is there any woman in your family? Maybe they are a distant relative who is not well disposed towards you. Or he gave an analysis of character. Most of your trouble are due to your nature. How can you be otherwise with Saturn? Where he is, you have an okay, so the list now we will stop here and we will try our best to get the furthermore lesson in the next part of the video. सध्या आपण इथं थांबूया. स्टोरीचा एक पार्ट मी केलेला आहे. आता दुसरा जो पार्ट आहे तो पार्ट मी त्यासमोर एक अनोळखी येऊन थांबलेला असतो आणि त्याच्याबद्दलचं जे डिस्कशन आहे ते आपण नंतर बघूया. दॅट इज अ क्लायमॅक्स ऑफ द स्टोरी. सध्या इतकंच. थँक्यू सो मच. नमस्कार, धन्यवाद.